महाशिवरात्रीला फक्त उपवास केल्याने पुण्य मिळते का? ही एखादी खास सेवा थेट भगवान शिवांना प्रसन्न करते. 4 प्रहरात नेमकं काय अर्पण करावं? कोणती सेवा केल्याने तुमचे दोष, अडथळे आणि समस्या दूर होतात? आज आपण थोडाही वेळ न गमावता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीची सर्वात प्रभावी पूजा. कोणी करावी, कधी करावी आणि काय अद्भुत फायदे आहे. हर हर महादेव. मित्रांनो, महाशिवरात्री हा दिवस एक भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा पवित्र दिवस मानला जातो. ही रात्र पूजा करण्याची नाही तर आत्मशुद्धी, मनःशांती आणि कर्मधर्मातून मुक्त होण्यासाठी आहे. तसेच 4 प्रहर म्हणजे प्रत्येक प्रहरातील सेवा करण्याची वेगळी पद्धत. महाशिवरात्र म्हणजे अज्ञानावर ज्ञानाचा विजय. तर महाशिवरात्रील शिवतत्व पृथ्वीवरती सर्वात जास्त सक्रिय असते. मंत्र जपांचा परिणाम 1000 पटीने वाढतो. उपवासाने शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात. तर 4 प्रहर म्हणजे पहिला प्रहर हा संध्याकाळी ते रात्री 9 वाजेपर्यंत. तिथे जलाभिषेक करावा आणि ओम नमः शिवायचा जाप करावा. दुसरा प्रहर हा दूध व बेलपत्र अर्पण करावे, त्यामुळे आर्थिक संकट दूर होतात. तिसरा प्रहर हा 12 ते 3चा असतो. इथे अत्यंत शक्तिशाली वेळ असते. मध, दही, साखर आणि पंचामृताने हा अभिषेक करावा, यामुळे आरोग्य सुधारते. चौथा प्रहर हा गंगाजल, कापूर, आरती, धूप यांचा असावा, त्यामुळे आत्मज्ञानामध्ये आणि मनोबल वाढण्यात मदत होते. आणि सर्वात प्रभावी सेवा म्हणजे जर एकच सेवा करायची असेल तर ओम नमः शिवाय हा जप तुम्ही 108 वेळा करा. तर आणि जलाभिषेक तसेच 1 बेलपत्र अर्पण करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भावनाशुद्धी असावी. शिवाला दिखावा नको तर शक्ती हवी, भक्ती हवी. आता काय करू नये? मूळतः शिवलिंगावरती हळद अर्पण करू नये, तुळस अर्पण करू नये, खोटेपणा किंवा रागामध्ये कुठलीही पूजा करू नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणासाठी कोणती सेवा. महिलांसाठी बेलपत्र दान, पुरुषांसाठी जलाभिषेक व जप, वृद्धांसाठी फक्त मंत्रजप पुरेसा आणि विद्यार्थ्यांसाठी रुद्राभिषेक. आता विद्यार्थ्यांचा रुद्राभिषेक हा करताना विद्यार्थ्यांनी अभ्यास करतोय पण लक्ष लागत नाही, वाचलेले लक्षात राहत नाही, यासाठी करावे. आता रुद्राभिषेक करताना रुद्रमंत्रांनी भगवान शिवांचा अभिषेक केला जातो. शिव म्हणजे ज्ञान आणि एकाग्रता यांच्यामधील स्थिरता असते. तर विद्यार्थ्यांनी रुद्राभिषेक कधी करावा? तर मूळतः महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केला तर उत्तम. रुद्राभिषेक कसा करावा? शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. शक्य असल्यास श्री रुद्र मंत्र ऐका आणि पठण करा. 1 बेलपत्र अर्पण करा. यामुळे एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते, भीती कमी होते आणि आत्मविश्वासही वाढतो. विद्यार्थ्यांनी रुद्राभिषेक म्हणजे चमत्कार नव्हे तर मेहनतीला मिळणारा आशीर्वाद होय. इथे आपण सर्व जणांसाठी काय सेवा मिळणार आहेत हे बघितले आहे. तर महाशिवरात्री ही पूजा नाही तर जीवन बदलण्याची संधी आहे. जर मनातून तुम्ही एकदाही नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हटलं तरी भगवान शिव तुमचं रक्षण नक्की करतात. आजची रात्र म्हणजेच महाशिवरात्रीची रात्र तुम्ही वाया घालू नका. किमान एकदा तरी सेवा नक्की करा. जर तुम्हाला अशीच भक्तिपूर्ण माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही प्रत्येक महाशिवरात्रीला मंदिरात जात असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.